28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाल्याची बातमी सकाळी 9:30 पर्यंत अधिकृतरित्या स्पष्ट झाली. काही मिनिटांतच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले, कार्यालयांना सुट्टी जाहीर झाली. पण याच दिवशी राज्यात शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्याक विकास विभागात मात्र वेगळीच हालचाल सुरू असल्याचा आरोप समोर आला. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच दुपारनंतर अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार 28 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 3 वाजता पहिले प्रमाणपत्र देण्यात आले. त्या दिवशी एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. त्यानंतर 29 आणि 30 जानेवारीलाही प्रमाणपत्रांचा सपाटा सुरूच राहिला. अवघ्या 4 दिवसांत तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सेंट झेवियर्स समूहातील 5 शाळा आणि स्वामी शांतीप्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांनाही मान्यता देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून एकाही संस्थेला अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला नव्हता. कारण 10 ऑक्टोबर 2025 रोजी तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका पत्राद्वारे या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या निधनानंतर काही तासांतच ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आणि 4 दिवसांत 75 प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणावर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार शासकीय दुखवटा आणि सुट्टी असतानाही काही अधिकाऱ्यांनी संगणक प्रणाली आणि डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून ही प्रमाणपत्रे जारी केली. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. NDTVच्या रिपोर्टनुसार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर साहिल वराळे यांनी उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास विभागाकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत उपसचिव मिलिंद शेनोय, कक्षाधिकारी अनूप कुडव आणि सहाय्यक कक्षाधिकारी सलीम मुल्ला यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. तक्रारीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील श्रीमती लक्ष्मीबाई राघोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळाचा विशेष उल्लेख आहे. या संस्थेच्या सदस्यांनी स्वतःला बौद्ध आणि मराठी असल्याचे दाखले सादर केले होते. मात्र नंतर तेलुगू भाषिक अल्पसंख्याक असल्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि कोणतीही सखोल चौकशी न करता त्यांना तेलुगू भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर निलंबन आणि फौजदारी कारवाई व्हावी, तसेच दिलेली संशयास्पद डिजिटल प्रमाणपत्रे रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी CID चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो? अल्पसंख्याक शाळांवर RTE कायदा लागू होत नाही, म्हणजेच 25% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे बंधन राहत नाही. शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य नसते. शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये काही सवलती मिळतात. तसेच मोठ्या प्रमाणावर देणग्या आणि अनुदान स्वीकारण्याची मुभा मिळते. त्यामुळे अनेक संस्था हा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी संस्थेची स्थापना धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींनी केलेली असावी लागते. ट्रस्ट किंवा सोसायटीतील किमान 51% सदस्य संबंधित अल्पसंख्याक समुदायातील असणे आवश्यक असते. तसेच विद्यार्थ्यांमध्येही त्या समुदायाचे प्रमाण ठराविक मर्यादेत असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात धार्मिक आणि भाषिक असे 2 प्रकारचे अल्पसंख्याक समुदाय मान्य आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि ज्यू हे धार्मिक अल्पसंख्याक आहेत. तर ज्यांची मातृभाषा मराठी नाही, जसे हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, ते भाषिक अल्पसंख्याक मानले जातात. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन होती, पण आता ती पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्रे जारी केली जातात आणि याच डिजिटल प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे राज्यात शासकीय दुखवटा होता, तर दुसरीकडे मंत्रालयात घाईघाईने प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होते. ही बाब गंभीर मानली जात आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येणं आवश्यक आहे. सरकार या प्रकरणावर काय भूमिका घेते, दोषींवर काय कारवाई होते आणि दिलेली प्रमाणपत्रे वैध ठरतात की रद्द होतात, हे पाहणं पुढच्या काही दिवसांत महत्त्वाचं ठरणार आहे.